गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन चालू केला आहे. या लेसनला मागच्या 2 तासांमध्ये आपण पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स पाहिलेत, मेंडलीज पिरियॉडिक टेबल पाहिला आहे, मेरिट्स डेमेरिट्स पाहिलेले आहेत, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवेट्स पाहिलेला आहे आणि फर्स्ट डोबेरेनियर्स ट्रायंड्स हे पॉईंट पाहिलेले आहेत. आज आपण नवीन पॉईंट पाहतोय, पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे कोणती पद्धत आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये ती पाहणार आहोत. त्यामध्ये बघा, वेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन अ पिरियड और अ ग्रुप ऑफ अ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कंपेअर्ड सर्टन रेग्युलेटी टू इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज अ पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे काय तर बघा की जे तुमचे एलिमेंट आहेत, ज्या तुमचे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आहेत, त्यामध्ये जो तुमचा पिरियड आणि ग्रुप आहे. पिरियड आणि ग्रुप म्हणजे काय की तुमचे हॉरिझॉन्टल लाईनमधले आणि व्हर्टिकल लाईनमधले जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप म्हणतो. आणि हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो. पिरियड्स आणि ग्रुप आर कंपेअर्ड सर्टन रेग्युलॅरिटी. त्या दोघांमध्ये काय आहे तर रेग्युलॅरिटी आहे, म्हणजे एकसारखेपणा आहे. इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हेरिएशन. ते आपण कशावरून ठरवतो तर त्यांच्या व्हेरिएशनवरून ठरवतो. दिस इज कॉल्ड ॲज अ पिरियॉडिक ट्रेंड्स. त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियॉडिक ट्रेंड्स. मग त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. मग त्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत. ॲटॉमिक साईज, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, 3च आहेत बघा आपल्या. मेटॅलिक साईज, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॅलन्सी. लेट सी. त्यामधली पहिली बघणार आहोत ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज म्हणजे काय तर तुमचा हा ॲटम आहे, या ॲटममध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बाहेर जो सेल आहे, जी सेल असते ती सेल आणि प्रोटॉन न्यूट्रॉन या दोन मधला जो डिस्टन्स आहे दॅट इज द ॲटॉमिक रेडियस. त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲटॉमिक रेडियस. बघा, ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. हा तुमचा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत आणि न्यूक्लियसच्या बाहेरचा जो आउटरमोस्ट सेल आहे दिस इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक रेडियस. त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲटॉमिक रेडियस. इट इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ऑफ अ पॅकोमीटर pm विच इज अ स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही लहान हा पॅकोमीटर आहे. तो काय करतो तर ॲटमची रेडियस मोजत असतो. नॅनोमीटर असतो 10⁻⁹ मीटर आणि पॅकोमीटर आहे 10⁻⁻12 मीटर. लेट सी. आता आपल्याला व्हेरिएशन्स बघायचे. ते मधले काय आहेत व्हेरिएशन्स तर बघा, लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. लेफ्ट टू राईट इन अ पिरियड म्हणजे कोणतं तर बघा, लेफ्ट टू राईट म्हणजे या साईडून आपण इकडे जाणार आहे आणि डाऊन द व्हेरिएशन्समध्ये हायड्रोजन लिथियम पासून आपण खाली येणार आहे. त्यामधल्या व्हेरिएशन्स बघणार आहोत. लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, नंबर ऑफ सेल रिमेन्स सेम. नंबर ऑफ सेल रिमेन्स सेम म्हणजे काय आहे यामध्ये की लिथियम आहे आणि तुमचं सेकंड आहे बेरिलियम. यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2-1 आणि बेरिलियमचं काय आहे 2-2. मग या दोन्हींमध्ये सुद्धा जे सेल्स आहेत, या ज्या सेल्स आहेत त्या कशा आहेत, सेम आहेत, 2-2 आहेत, सेम आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इंक्रीज. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इंक्रीज म्हणजे काय, जे तुमचं लास्टचं कॉन्फिगरेशन आहे ते काय झालं, इंक्रीज झालंय, वाढले. म्हणजे बघा, पहिल्यामध्ये 2-1 आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 3. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं तर 2 आणि 1. बेरिलियमचं आहे 4 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2-2. म्हणजेच काय झालंय तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इंक्रीज. जो लास्टचा इलेक्ट्रॉन आहे तो काय झाला, इंक्रीज झालाय. म्हणजेच काय झालाय, तो वाढलाय. ड्यू टू द इंक्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटर
एक्सटेंड अँड देअर बाय द साईज ऑफ द ॲटम डिक्रीज. आता हा तुम्हाला बेरिलियम दाखवला आहे. बेरिलियम नंतरनं जो बोरॉन येणार आहे तो सुद्धा आपला जो बोरॉन येणार आहे तो त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 5. म्हणजेच काय होणार आहे 2 आणि 3 हे त्याचं काय आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्यामध्ये हे तुमचं प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहे. त्यामध्ये ही जी पहिली सेल आहे त्यामध्ये किती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि जी लास्टची आहे त्यामध्ये किती आहे 1 2 आणि 3. बट त्यांनी काय ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज, हा तुमचा न्यूक्लिअर चार्ज आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात पुल्ड द टुवर्ड द न्यूक्लियस, या न्यूक्लियसकडं खेचले जातात. कुठे न्यूक्लियसकडे खेचले जातात. टू अ ग्रेटर एक्सटेंट, जास्त जोराने. देअर बाय द साईज ऑफ ॲटम डिक्रीज, आणि ही जी तुमची ॲटमची जी साईज आहे ती काय होती डिक्रीज होती म्हणजे कमी होती. ज्यावेळी ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज, ह्या इलेक्ट्रॉनचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो या न्यूक्लियसकडे खेचला जातो त्यावेळी ते ॲटमची साईज ही काय होती तर डिक्रीज होती. म्हणजेच लेफ्ट टू राईट इज अ डिक्रीज आणि डाऊन द ग्रुप इज इन्क्रीज. म्हणजे काय बघा हे लेफ्ट टू राईट आहे, काय झाले डिक्रीज झाले म्हणजे कमी होत गेलेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होत गेले वाढलंय पण त्याच्या ॲटमची साईज ही काय होत गेली डिक्रीज. पण डाऊन द ग्रुप, आता डाऊन द ग्रुप बघा लिथियम आहे, बेरिलियम आहे आणि सोडियम आहे. यामध्ये काय होतं कॉन्फिगरेशन आहे 2 1 2 2 2 8 1. नंबर ऑफ सेल इन्क्रीज, इथं 1 2 8 इथं 1 2 8 इथं 1 2 3. म्हणजे डाऊन द ग्रुपमध्ये नंबर ऑफ सेल्स काय होतात इन्क्रीज होतात. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रिमेन्स सेम. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा काय असतो तर नेहमी सेम असतो इन डाऊन द ग्रुप. कशामध्ये डाऊन द ग्रुपमध्ये. आणि लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये नंबर ऑफ सेल रिमेन्स सेम असतात. डाऊन द ग्रुपमध्ये इन्क्रीज होतात आणि लेफ्ट टू राईटमध्ये रिमेन्स सेम असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डाऊन द ग्रुपमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतात आणि लेफ्ट टू राईटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात इन्क्रीज होतात वाढत असतात. ही आहे आपली पिरियॉडिक ट्रेन्समधली पहिली प्रॉपर्टी दॅट इज ॲटॉमिक साईज म्हणजेच ॲटॉमिक रेडियस. आता दुसरी आहे बघा मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकचं सॉल्ट म्हणजे आपलं जे मीठ आपण बघतो ते दॅट इज NaCl. त्याचं नाव आहे NaCl. मग NaCl मध्ये सोडियम क्लोराईडमध्ये Na आणि Cl मध्ये कोणता कंपाऊंड तयार होतं तर आयोनिक कंपाऊंड तयार होतं. काय तयार होतं आयोनिक कंपाऊंड. Na काय आहे तर मेटल आहे. मेटल आहे म्हणजे तिथं कॅटायन प्रेझेंट आहे, पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. Cl काय आहे नॉन मेटल आहे, तिथं काय प्रेझेंट आहे ॲनायन प्रेझेंट आहे म्हणजे तिथं काय होणार आहे निगेटिव्हली चार्ज तयार होणार आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज मिळून NaCl तयार झालं. NaCl मध्ये जो कोणता बॉन्ड तयार होतो तो असतो आयोनिक कंपाऊंड. मग हा आयोनिक कंपाऊंड बॉन्ड का तयार झाला इथं लेट्स सी त्याचं एक्सप्लेनेशन करूया. नोबेल गॅसेस म्हणजे ग्रुप 18 मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले HENERACKR म्हणजे हेलियम आपण पाहिलेलं. हे बघा हे तुमचं ग्रुप 18 आहे. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रँडन आणि ऑक्सिडेज हे काय आहेत तर ग्रुप 18 O ग्रुप. बिकॉज व्हॅलन्सी इज ह्याची किती असते 0, नॉन मेटलच हे. यामध्ये काय आहे तर हॅव 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स सेल. म्हणजे जो ह्याचा प्रत्येक सेल आहे लास्टचा जो सेल आहे त्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय झाले सेम झाले. काय झाले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम झाले. लेट्स सी फॉर एक्झाम्पल आर्गॉन सांगितले तुम्हाला प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत 2 सेल्स नंतर 8 इलेक्ट्रॉन्स आणि जे हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कसे असतात नेहमी सेम असतात.
18 ग्रुपमध्ये लास्टच्या सेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर मोस्ट सेलमध्ये ते कसे असतात, नेहमी सेम असतात. सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे काय तर 18 ग्रुपमध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते कसं आहे, स्टेबल आहे म्हणजे स्थिर आहे. आणि बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स ऑफ द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्सटेंडिंग इन ॲक्टिव्ह फोर्स. आणि त्यालाच काय म्हणतात तर ऑक्टेट. ही जी अरेंजमेंट आहे ऑर्गॉनमधली किंवा हेलियममधली जी अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतात तर ऑक्टेट. काय म्हणतो, ऑक्टेट. लेट्स सी बघा, सोडियम आणि क्लोरीन आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 281. म्हणजेच काय हे मेटल आहे आणि हे काय आहे नॉन मेटल आहे. मेटल कॅन गेट इझिली लूज इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय आपल्याला लास्टची सेल किती पाहिजे होती 8 हवी होती. त्यासाठी हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो आपण या क्लोरीनला देत असतो. काय करतो, क्लोरीनला देतो. म्हणजेच काय करतो लूज करतो. हा इलेक्ट्रॉन आपण लूज करतो. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. म्हणजे ह्या 7मध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉन ॲड हवा आहे. त्यासाठी आपण सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेतो. म्हणजेच काय करतो तर इझिली गेन, नॉन मेटल कॅन इझिली गेन 1 इलेक्ट्रॉन. इझिली हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेत असतो. म्हणजे देतो म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज प्रेझेंट होतो आणि घेतो म्हणजे काय होतो तर निगेटिव्हली चार्ज प्रेझेंट होतो. मेटल कॅन गेट इझिली कॅन अ लूज इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन लूजली ठेवतो. आणि नॉन मेटल कॅन गेट इझिली गेनड 1 इलेक्ट्रॉन. तो सहजरित्या एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, मेटल अँड नॉन मेटलमध्ये? बघा, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लेस. म्हणजे इथला एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे ही व्हॅलन्स सेल काय झाली, लेस झाली, कमी झाली. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज मोवर. आता इथं एक इलेक्ट्रॉन दिला म्हणजे ही सेल आहे म्हणजे इथे किती झाल्या 1 आणि 2. इथे किती झाल्या 1 2 3. व्हॅलन्स सेल आहेत त्या काय झाल्या, वाढल्या. न्यूक्लिअर चार्ज इज अ लेस. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, लेस झाला. न्यूक्लिअर चार्ज इज मोवर आणि तो आपण गेन केला नॉन मेटलला, त्यामुळे तिथे ते चार्ज वाढला. दे हॅव अ टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आणि त्याची टेंडन्सी असते की लूज इलेक्ट्रॉन द्यायची म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन द्यायची. दे हॅव अ टेंडन टू गेन इलेक्ट्रॉन. आणि नॉन मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन घेत असतो. दिस टेंडन्सी इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे सोडियम इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे तो काय आहे तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे तो काय आहे, दिस टेंडन्सी इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी. मग यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स बघा काय आहेत, लेफ्ट टू राईट. लेट्स सी लेफ्ट टू राईट आणि डाऊन द एलिमेंट्स. त्यामध्ये सुद्धा कॉन्फिगरेशन दिले बघा, लिथियम, बेरिलियम आणि बोरॉन 21 22 23. म्हणजेच काय आहे तर बघा, लास्टच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 2 आहे आणि इथं सेल आहे. म्हणजे ॲटॉमिक साईज काय होती, त्याची डिक्रीज होती, कमी होती, लहान होती. का तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, इथे वाढलंय. त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होती, डिक्रीज होती. कशामध्ये, ज्यावेळी आपण लाईट टू लेफ्ट जाऊ त्यावेळी. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे इथला इलेक्ट्रॉन इकडे गेला, इथला इलेक्ट्रॉन इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्हिटी चार्जेस काय होतात, डिक्रीज होतात. आणि मेटॅलिक कॅरेक्टर आर डिक्रीजेस. हे कशामध्ये झालंय, ज्यावेळी लेफ्टपासून आपण राईटकडे जातो त्यावेळी. तर डाऊन द ग्रुप, हायड्रोजन, लिथियम, नायट्रोजन यामध्ये बघा 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1 2 8 1. यामध्ये काय आहे तर ॲटॉमिक साईज इंक्रीज. ॲटॉमिक साईज म्हणजे सेल्स काय झाल्यात, वाढल्यात. लेफ्ट टू राईटमध्ये डाऊन झाल्यात. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इंक्रीज. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय झाली, वाढली. म्हणजे एक इलेक्ट्रॉन्स प्रत्येक सेलमध्ये ॲटॉमिक नंबरमध्ये वाढत गेलाय. मेटॅलिक कॅरेक्टर आज इंक्रीज. आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय झाले त्याचे तर वाढले.
हा तुमचा 13 जी झिगझॅग लाईन आहे आपली बघा, ही जी झिगझॅग लाईन आहे हे काय असतं, मेटलाइट्स. मेटलाइट्सच्या लेफ्ट साईडचा भाग असतो मेटल आणि राईट साईडचा भाग असतो नॉन मेटल. म्हणजेच काय, मेटॅलिक कॅरेक्टर आर अ डिक्रीज अँड मेटॅलिक कॅरेक्टर आर अ इन्क्रीज. म्हणजे नॉन मेटलकडे गेल्यानंतर ते काय होतात, इन्क्रीज जातात, वाढत जातात, आणि मेटलकडे आल्यानंतर ते काय होतात तर डिक्रीज होतात. दिस इज द properties of second number, that is metallic and non-metallic character. लास्टची प्रॉपर्टीज आहे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी, इट इज अ ॲबिलिटी टू अन ॲटम टू गेन ऑर लूज इलेक्ट्रॉन इन ऑर्डर टू अचीव द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये इलेक्ट्रॉन लूज करणे आणि इलेक्ट्रॉन गेन करणे ही जी काही प्रोसेस आहे ती ॲबिलिटी आहे ऑफ ॲटमची. म्हणजे ॲटमची जी काही ॲबिलिटी आहे ती इझिली होऊ शकते इन नोबेल गॅसमध्ये. कुठे, नोबेल गॅस कॉन्फिगरेशनमध्ये. नंतर इट रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाईन विथ ऑर्डर ऑफ एलिमेंट. आणि ऑर्डरनुसार म्हणजे ॲबिलिटी ऑफ अन एलिमेंट, एलिमेंटच्या ॲबिलिटीनुसार ते दोन्हीही काय केले जातात, कंबाईन केले जातात विथ अदर एलिमेंट. म्हणजे वेगवेगळ्या एलिमेंटद्वारे ते कंबाईन केले जातात. आता सोडियम आहे 281, मॅग्नेशियम आहे 281. म्हणजे ह्याचा व्हॅलन्सी किती आहे, लास्टची 1 इलेक्ट्रॉन काय आहे, 1 इलेक्ट्रॉन. आणि मॅग्नेशियमची किती आहे, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स काय झाला 2 आणि व्हॅलन्स सोडियममध्ये किती आहे 1. म्हणजेच ह्याचं व्हेरिएशन काय आहे, पिरियड्स 3 मध्ये लेफ्ट टू राईट. सोडियमची व्हॅलन्सी 1 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे. त्यानंतर ॲल्युमिनियमची काय आहे 3, व्हॅलन्सी 3 आहे. इथं 3 आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 2. म्हणजे व्हॅलन्स किती, आपण 1 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, देणार आहे. त्यानंतर इथं सिलिकॉन 4 आहे. मग 4च्या 4 इलेक्ट्रॉन्स आपण देणार आहोत का, तर नॉट लूज अँड नॉट गेन. 4ही म्हणजे एकही इलेक्ट्रॉन देतही नाही घेत नाही, फक्त काय करतो तर हे 4 जे इलेक्ट्रॉन आहेत ते आपण काय करतो, शेअर करतो. म्हणजे दुसऱ्याला देत असतो. म्हणजे त्याची व्हॅलन्सी आहे 4. फॉस्फरस 5, फॉस्फरस किती आहे P285, व्हॅलन्सी किती आहे ह्याची 3. का आहे ह्याची व्हॅलन्सी 3, तर हा काय करतो 3 इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करतो. म्हणजे घेतो आणि राहिलेले 2 इलेक्ट्रॉन सोडून देतो. सल्फर 286, व्हॅलन्सी 2, गेन 2 इलेक्ट्रॉन्स. 6 आहे, आपल्याला 8 करायचे. म्हणजे इथं आपल्याला 8 करण्यासाठी काय करावं लागेल, 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. इथं सुद्धा काय आहे तर फॉस्फरसमध्ये आपण 3 इलेक्ट्रॉन घेतो, त्यावेळेस आपले व्हॅलन्सी लास्टचं सेल किती कॉन्फिगरेशनची होते तर 8ची होते. नंतर आहे क्लोरीन 287. आता इथं व्हॅलन्सी 1च आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आपल्याला काय करावं लागेल, घ्यायला लागेल. ऑर्गनमध्ये काहीही होत नाही का, तर त्याची व्हॅलन्सी किती आहे 0. का, तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 आहे. म्हणजेच काय तर बघा, आपण लेफ्ट टू राईट जात असताना त्याच्या व्हॅलन्सीमध्ये काय होत असतो तर बदल होत असतो. डाऊन द ग्रुप यामध्ये काय आहे बघा, 1 1 1 1 1 सगळीकडे काय आले 1. म्हणजे व्हॅलन्सी रिमेन्स काय आहे, सेम आहे. पण लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्सी सेम नसते, ती काय होत असते, डिक्रीज होत असते, कमी होत असते. ती आपण इलेक्ट्रॉन गेन करून, इलेक्ट्रॉन घेऊन ते आपण वाढवत असतो. अशा पद्धतीने आपण आज हा चॅप्टर संपवलेला आहे. मी तुम्हाला नंतर सांगेनच, तोपर्यंत तुम्ही या नोट्स लिहून घ्या. यामध्ये दिलेले जे पॉईंट आहेत कॉन्फिगरेशनचे ते पहा. बघा इथे तुम्हाला दाखवलंय पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. ही तुमची जी दाखवली ती काय आहे तर झिगझॅग लाईन आहे. यामध्ये ब्ल्यू दाखवले ते मेटल आहेत, जे झिगझॅग लाईनच्या समोर आहेत ते मेटलाइट्स आहेत, आणि जे ग्रीन कलर आहे ते काय आहे, नॉन मेटल्स आहेत. डिक्रीज ॲटॉमिक रेडियस, बघा काय होतं, लाईट टू लेफ्ट जाताना डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे हे जे तुमचे सेल असतात यामध्ये काय होते, रेडियस डिक्रीज होते, कमी होते, छोटी होते. इन्क्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर.
आणि जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह साईन जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतो, वाढत असतो नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये. त्यानंतर डिक्रीज इन इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, आणि जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते इलेक्ट्रॉन काय होतात, डिक्रीज होतात, कमी होत असतात. आणि डाऊन द ग्रुपमध्ये काय आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस, म्हणजे जी ॲटॉमिक हा जो तुमचे ॲटम आहे त्याची रेडियस काय होते, इन्क्रीज होते, वाढत असते. डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, आणि जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चार्ज आहे तो काय होतो, डिक्रीज होतो, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर आहेत ते काय होतात, इन्क्रीज होतात. या पद्धतीने आपण आज हा लेसन इथे संपवलेला आहे. ज्या नोट्स दिल्यात त्या बघा, पुस्तक घ्या तुम्ही समोर, पुस्तकाशी रिलेटेड आहेत, पुस्तकामधलंच सगळं घेतलंय, फक्त ते घेताना मी काही पॉईंट्सद्वारे शिकवले, त्यामुळे तुम्ही पुस्तक आणि मी सांगितलेल्या नोट्स या दोन्हीही बघा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज सोडवणार आहात. झालाय आपला हा लेसन. त्या एक्सरसाइजमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. थँक्यू.